Solved examples मधलं example 3. Solve the following equation by using determinant. 1 upon x plus 1 upon y plus 1 upon z equal to negative 2. 1 upon x minus 2 upon y plus 1 upon z equal to 3. 2 upon x minus 1 upon y plus 3 upon z equal to negative 1. तर इथे आपल्याला हे तिन्ही इक्वेशन सॉल्व करून काय करायचे, सोल्युशन काढायचे ह्या लिनियर इक्वेशन. These are 3 linear equations. लिनियर इक्वेशन्स आहेत हे. आणि ह्यामध्ये व्हेरिएबल कोणते आहेत, एक्स वाय झेड आर व्हेरिएबल्स. तर इथे सोल्युशन काढायचं, ह्या इक्वेशनचं सोल्युशन आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे काय करायचं, तर एक्स इक्वल टू व्हॉट, वाय इक्वल टू व्हॉट अँड झेड इक्वल टू व्हॉट, ह्यांच्या आपल्याला काय काढायचे आहेत, व्हॅल्यू काढायचे आहेत, किमती काढायच्या आहेत. तर ह्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरणार आहोत, क्रेमर्स फॉर्म्युला जो आहे, क्रेमर्स रूल्स जो आहे तो आपल्याला इथे वापरायचा आहे. त्यावरून एक्स इक्वल टू dx अपॉन dy इक्वल टू dy अपॉन d अँड z इक्वल टू dz अपॉन d. तर इथे आपल्याला आधी हा डिटर्मिनंट लिहून घ्यायचा आहे, त्याची व्हॅल्यू काढायची. नंतर dx dy आणि dz ची आपल्याला व्हॅल्यू काढायची. पण आता ह्या लिनियर इक्वेशन मध्ये 1 अपॉन एक्स आहे, नुसता एक्स नाही, 1 अपॉन एक्स आहे, 1 अपॉन वाय, 1 अपॉन झेड आहे. मग त्यामुळे आता आपण हे लिनियर इक्वेशन आपल्याला सॉल्व करताना सोपं जावं, तर इथे आपण 1 अपॉन एक्स इक्वल टू पी घ्यायचे. पुट पी इक्वल टू 1 अपॉन एक्स, क्यू इक्वल टू 1 अपॉन वाय अँड आर इक्वल टू 1 अपॉन झेड. पुट पी इक्वल टू 1 upon x, y, q equal to 1 upon y and r equal to 1 upon z. मग आता हेच इक्वेशन आपण परत p, q आणि r याच्यामध्ये लिहून काढू. 1 upon x means p. मग therefore p plus q प्लस आर इक्वल टू निगेटिव्ह 2. तर ह्यावरून आपल्याला दुसरं लिनियर इक्वेशन लिहायचंय. 1 अपॉन एक्स मीन्स पी मायनस 2 अपॉन वाय मीन्स 2 इंटू 1 अपॉन वाय. बट 1 अपॉन वाय मीन्स व्हॉट, 1 अपॉन वाय मीन्स क्यू मीन्स 2q. 2 अपॉन वाय मीन्स 2q मायनस 2q. and 1 upon z means r equal to 3. आता हे इक्वेशन लिहून काढू. 2 upon x means 2 into 1 upon x means 2 into p. 1 upon x means what, p. 2p minus q plus 3r equal to -1. 3 upon z means 3 into 1 upon z. But 1 upon z means r means 3r. 3 upon z means 3r. आता इथे क्रेमर्स रूल वापरायचा. इथे जे व्हेरिएबल आहे ते p, q, r मध्ये आहे. मग इथे आपण समजा आपल्याला p ची व्हॅल्यू काढायची, तर आपण कोणतं फॉर्म्युला कसा लिहिणार, dp अपॉन d. q इक्वल टू dq अपॉन d and r equal to dr upon d. तर d हा काय आहे, डिटर्मिनंट. dp पण डिटर्मिनंट, dq आणि dr सुद्धा डिटर्मिनंट. ह्याच्या व्हॅल्यू काढायच्या आधी आणि p ची व्हॅल्यू काढायची आणि त्याच्यानंतर मग आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणार आहे. p इक्वल टू 1 अपॉन x, देअरफॉर x इक्वल टू 1 अपॉन p. तर ह्या पद्धतीने आपण हा सॉल्व करणार आहोत. आता देअरफॉर d, आधी डिटर्मिनंट d लिहायचा आहे. तर इथे आपल्याला कोइफिशियंट घ्यायचे त्या व्हेरिएबलचे. p, q, r हियर व्हेरिएबल. p, q, r नाव हियर व्हेरिएबल्स. तर त्याचे आपल्याला काय घ्यायचे, कोइफिशियंट. p चा कोइफिशियंट 1, q चा 1, r चा 1, p चा 1, q चा -2, r चा 1, p चा 2, q चा -1 आणि r चा 3. हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे. एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे आणि d ची व्हॅल्यू काढायची आहे.
तिथे एक्सपान्शन फॉर्म्युला वापरताना आपण काय करतो, फर्स्ट रो मधले एलिमेंट घेतो त्यांनी मल्टिप्लाय करतो. आता इथे 1 हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मधले एलिमेंट आहे, यांनी मल्टिप्लाय करायचे रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. मग दीज आर रिमेनिंग एलिमेंट्स -2, 2, 1, -1 आणि 3 हे रिमेनिंग एलिमेंट्स. आता हा जो डिटर्मिनंट तयार झाला आहे ह्याला आपण 1 नी मल्टिप्लाय करायचे. पण हा डिटर्मिनंट सॉल्व्ह कसा करतो आपण, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतो आणि मायनस करतो. तिरकस गुणाकार घेऊन आपण मायनस करतो. हा सेकंड ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे, छोटा डिटर्मिनंट आहे. आता -2 इंटू 3 मीन्स -6 मायनस -1 इंटू 1 मीन्स -1. आता मल्टिप्लाय करायचे 1 नी अँड टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. म्हणजे 1 इंटू 3 आधी मायनस घ्यायचे -1 मल्टिप्लाय करायचे 1 इंटू 3 -2 इंटू 1 2. तर प्लस साइन घ्यायची 1 नी मल्टिप्लाय करायचे अँड टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. नाउ दीज आर रिमेनिंग एलिमेंट्स. टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. तिरकस गुणाकार घेऊन वजाबाकी करायची. 1 गुणिले ऋण 1 1 -1 मीन्स -1 -2 इंटू 2 आणि इथे निगेटिव्ह आहे मग -4. आता हे आपण परत सॉल्व्ह करून घेऊ. 1 in bracket -6 negative become here positive. 2 negative number multiplication of 2 negative number equal to positive. 2 ऋण संख्यांचा गुणाकार धन येतो. -1 3 -2 1 +1 -1. आता इथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार. आता हे सॉल्व्ह करायचं परत. मग -5 1 इंटू -5 मीन्स -5. मग -5 इंटू 1 मीन्स -5. 1 इंटू 1 1 -1. -1 + 4 मीन्स 3 and 3 इंटू 1 3 + 3. -5 -1 किंवा -5 -1 मीन्स -6 and +3 means -3. Therefore D equal to -3. D equal to -3. तिथे आपण D ची व्हॅल्यू लिहून घेऊ. D equal to -3. आता इथे आपल्याला DP काढायचा आहे. आता काय करायचंय, हा कॉलम जो आहे, हा जो कॉलम आहे फर्स्ट कॉलम हा आपल्याला चेंज करायचा आणि त्याच्या जागी आपल्याला D1 D2 D3 इथे काय आहे D1 इक्वल टू here 2 -2 हा कॉलम चेंज करायचा आहे. -2 3 and -1 आणि इथे आपण DP लिहिले. आता हा परत मगाशी जसा आपण सॉल्व्ह केला एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून त्या पद्धतीने हे करायचं आहे. -2 इंटू 3 -6 मायनस -1 +1 नंतर -1 3 इंटू 3 3 इंटू 3 9 3 इंटू 3 9 1 इंटू 1 -1 -1 इंटू 1 -1 आणि ते आपण मायनस करतो म्हणजे इथे प्लस करून टाक +1. Now take remaining elements which are not in first row and third column. 3 into -3 minus. Now -1 into -2 means 2. आता सॉल्व करून घ्यायचा. इक्वल टू -2 -5 -1 10 +1 -5 -2 into -5 plus 10 write only 10 -10 and -5 10 minus 10 0 0 minus 5 0 minus 5 means -5. Therefore value of DP is -5. DP equal to -5. आता आपल्याला DQ काढायचं आहे. DQ equal to -5 मीन्स
डी क्यू काढायचा. फर्स्ट कॉलम तसाच ठेवायचा आहे डीचा, ह्या डिटर्मिनंटचा फर्स्ट कॉलम तसाच ठेवायचा आहे, फक्त चेंज करायचा आहे सेकंड कॉलम 1 1 2 हा हे असेच ठेवलेले आहेत. सेकंड कॉलम चेंज करायचा आहे, तिथे D1 D2 D3 लिहायचं आहे. -2 3 अँड -1. ते परत एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे आणि सॉल्व्ह करायचं आहे. तो 1 ने मल्टिप्लाय करत असतो आपण आधी. मग 1 टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 3 × 3 9 मायनस -1 into -1 +1 means -1 minus become here positive. आता इथे -2 आहे, -2 आणि निगेटिव्ह आणि मायनस करायचे. मग -2 निगेटिव्ह become here positive. इथे आपण डायरेक्ट पॉझिटिव्ह साइन घेऊ. +2. Now take remaining elements which are not in first row and second column. 1 into 3 3 -2 into 1 2. तर प्लस करायचं +1. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. 1 into -1 -1 -2 into 3 6. हे सॉल्व करायचं आता. इक्वल टू 9 + 1 10 10 into 1 10 प्लस 2 into 3 minus 1 into 1 2 and -1 -6 -1 -6 -7 -7 into 1 means -7 equal to 12 minus 7 means 5. Therefore DQ equal to 5. DQ equal to 5. आता DR काढायचं आपल्याला. DR आता कोणता कॉलम चेंज करायचा आहे? थर्ड कॉलम चेंज करायचा आहे. फर्स्ट तसाच राहू द्यायचा. इथे मग अशी सेकंड चेंज केला होता, तो सेकंड लिहून टाकू आपण. 1 -2 अँड -1. थर्ड कॉलम चेंज करून D1 D2 D3 लिहायचं. -2 3 अँड -1. आता हे सॉल्व करून घेऊ. -1 into -1 2 into 1 2 negative positive 2 minus -1 into 3 -3 बट इथे आपण मायनस करतो म्हणजे +3 होणार. -1 1 into -1 -1 2 into 3 6 -6 -2 into 1 into 1 1 minus 1 into -1 -1 minus -4 2 into 2 4 negative but negative become here positive +4. आता हे सॉल्व करून घेऊ. 2 + 3 5 5 into 1 5 minus 1 now -7 -1 -6 -7 negative the multiplication आहे. negative become here positive 7. now -2 and ह्याचा आन्सर 3 -1 + 4 3 3 into 2 6 -6 means 5 + 1 7 minus 6 means 1 and 5 + 1 means 6. therefore DR equal to 6. तर DR ची पण आपल्याला व्हॅल्यू मिळाली. DR equal to 6. Now by Cramer's rule P equal to dP upon D. dP ची व्हॅल्यू आहे -5 and D आहे -3 means 5/3. Q equal to dQ upon D means 5/3 means -5/3. Now R equal to DR upon D. DR is here 6/3 means -2 equal to -2. आता ह्याच्यावरून आपल्याला x y z काढायचे. x equal to 1/p. p किती आहे 5/3 मग 1/5/3 means 3/5
x equal to 3 upon 5, y equal to 1 upon q, means 1 upon q काय, q किती आहे, निगेटिव्ह 5 upon 3, means निगेटिव्ह 3 upon 5, and z equal to 1 upon r, r किती आहे इथे, r आहे निगेटिव्ह 2, means 1 upon निगेटिव्ह 2, z equal to 1 upon negative 2. X, y, z, these are solution of the given equations. Answer: x equal to 3 upon 5, y equal to negative 3 upon 5, and z equal to negative 1 upon 2 are the solution of given equations.